नमस्कार, मी निखिला। फडणवीस सरकार 2.0 या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत। ठीक एक वर्ष आधी न भूतो न भविष्यती असा 232 आमदारांचं बंपर बहुमत मिळवत महायुती सत्तेमध्ये आली। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीनं ऐतिहासिक अशी कामगिरी केली। भाजपचे तब्बल 132 आमदार निवडून आले। एवढं शक्तिशाली बहुमत मिळाल्यानंतर अर्थातच महाराष्ट्राच्या अपेक्षा सुद्धा तेवढ्याच मोठ्या आहेत आणि या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहे। गेल्या वर्षभरापासून ते जोरदार कामाला देखील लागलेत। विकसित महाराष्ट्राचा कलश हाती घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारची घोडदौड सुरू आहे। पण त्याच वेळी वर्षभराचं सरकारचं रिपोर्ट कार्ड काय आहे? महाराष्ट्राची जनता खरंच खुश आहे का? वर्षभराच्या आधी मतदान करणारे मतदार सरकारवर समाधानी आहेत का? तर या सगळ्याचा आढावा आपण पुढच्या एका तासामध्ये घेणार आहोत। सी वोटरने केलेला हा सर्वे आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं या सरकारविषयी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर आपण सुरुवातीला पाहूयात कोणते मुद्दे आहेत जे जनतेला भावलेत आणि कोणत्या मुद्द्यांवर जनतेनं नापसंती व्यक्त केली आहे। राज्यातील राजकारणाबाबत जनतेला नेमकं काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जनतेला कोणता वाटतो ते आपण पाहूया। 30.2% लोकांना बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो, तर 10.5% लोकांना वीज, पाणी, रस्ते हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो, तर 30.9% लोकांना शेतकऱ्यांचे मुद्दे महत्त्वाचे वाटतात। 1.9% लोकांना हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो, तर 6.8% लोकांना कायदा सुव्यवस्था आणि महिलांची सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो। 7.7% लोकांना सरकारी कामातील भ्रष्टाचार, स्थानिक भ्रष्टाचार हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात, तर 2.2% लोकांना सीएए, एनआरसी, एनसीपीआर, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात। 4.8% लोकांना महागाई हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो, तर 2.8% लोकांना राज्याचा सर्वांगीण विकास हा महत्त्वाचा वाटतो। 2.4% लोकांना सांगू शकत नाही असं त्यांनी उत्तर दिलंय। तुमच्या मते आतापर्यंत कोणत्या आघाडीनं किंवा पक्षानं महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे? 21.24% लोकांना असं वाटतं की काँग्रेसने, 35.5% लोकांना वाटतं भाजप, 12.5% लोकांना वाटतं शिवसेना, 5.1% लोकांना वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 6% लोकांना वाटतं शिवसेना भाजप युती, 3.4% लोकांना वाटतं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, 5.9% लोकांना महाविकास आघाडी वाटतं, तर 10.1% लोकांचं म्हणणं सांगू शकत नाही। तुमच्या लोकसभा मतदारसंघातील खासदाराची कामगिरी आणि त्यांना पुन्हा एकदा निवडून आणण्याबद्दल तुमचं मत काय आहे? तर 39.1% लोकांनी मी खुश आहे आणि तो पुन्हा जिंकावा असं मला वाटतं असं म्हटलंय, तर 22.1% लोकांनी मी खुश आहे पण मला वाटतं कोणी दुसऱ्यानं जिंकावं। 24.2% लोकांना मी नाखुश आहे आणि निश्चितपणे वाटतं की दुसऱ्यानं जिंकावं। 3.4% लोकांना मी नाखुश आहे पण तरीही त्याने पुन्हा जिंकावं असं मला वाटतं। 4.3% लोकांना मी त्याला ओळखतही नाही असं वाटतं। 6.9% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय। तुमच्या विधानसभा मतदारसंघातील आमदाराची कामगिरी आणि त्याला पुन्हा निवडून आणण्यासंदर्भात तुमचं मत काय? तर मी खुश आहे आणि तो पुन्हा जिंकावा असं मला वाटतं असं 43.3% लोकांनी म्हटलंय। 22.6% लोकांनी मी खुश आहे पण यावेळी दुसरा उमेदवार जिंकावा असं मला वाटतं असं म्हटलंय, तर 22.4% लोकांनी मी नाखुश आहे आणि निश्चितपणे वाटतं कोणी दुसऱ्यानं जिंकावं। 3.5% लोकांनी मी नाखुश आहे पण तरीही त्याने पुन्हा जिंकावं असं मला वाटतं। 1.7% लोकांनी मी त्याला ओळखतही नाही असं म्हटलंय, तर 6.4% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे। तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारची कामगिरी। तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये केलेल्या विकास कामांना घेऊन सध्याच्या राज्य सरकारचं मूल्यमापन कसं करता येईल, कसं केलेलं आहे जनतेनं ते आपण पाहूया। तर 31.7% लोकांना असं वाटतं की चांगली आहे, 28.7% लोकांना वाटतं की सरासरी आहे, 28.5% लोकांना वाटतं की वाईट आहे आणि 11% लोकांनी मात्र आपण सांगू शकत नाही असं मत व्यक्त केलेलं आहे। तर फडणवीस सरकारचं हे रिपोर्ट कार्ड आहे। तर तुम्हाला महाराष्ट्रातला कोणता नेता सर्वात जास्त विश्वासार्ह वाटतो
तर त्यामध्ये 17.8% एकनाथ शिंदे, 35.7% लोकांनी मात्र देवेंद्र फडणवीसांना पसंती दर्शवलेली आहे. 14.4% लोकांनी उद्धव ठाकरेंना पसंती दर्शवली, 4% लोकांनी राज ठाकरे यांना आणि 11.2% लोकांनी शरद पवार यांना पसंती दर्शवली आहे. मतदानाचा निर्णय घेताना तुम्ही यापैकी नेमकं कोणत्या गोष्टीचं समर्थन करता? तर पक्षाची विचारसरणी, पक्षाला पाठिंबा देणं 19.7% लोकांनी म्हटलेलं आहे. पक्षाचा राष्ट्रीय नेता 24.1%, पक्षाचा राज्य नेता 12.1% लोकांनी सांगितलंय. पक्षाचा स्थानिक नेता 7.1% आणि कुटुंब मित्रांकडनं एकाच पक्षाला मतदान असं 7.3% लोकांनी म्हटलेलं आहे. एकूणच फडणवीस सरकारचं म्हणजे फडणवीस 2.0 ह्या सरकारचं रिपोर्ट कार्ड आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि सी वोटरने केलेला हा सगळ्यात मोठा सर्वे आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा हा सर्वे आहे, ज्यांना जवळपास 45 प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्यामधून जनतेची उत्तर यामध्ये घेण्यात आली. त्यावरून सरकारचं रिपोर्ट कार्ड जे आहे ते आपल्या समोर आलेलं आहे. या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर यामध्ये सहभागी झालेले आहेत. एकूणच रिपोर्ट कार्डवर आपण प्रतिक्रिया घेणारच आहोत. मात्र या सगळ्या सर्वेवर सगळ्यात आधी भाजपचे माध्यम प्रमुख जे आहेत ते नवनाथ बन आपल्या सोबत आहेत. नवनाथजी, रिपोर्ट कार्ड तुम्ही दिलेलं आहे, जनतेची मतं या ठिकाणी आपण जाणून घेतली आहेत, इतरही प्रवक्त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत. मात्र हे सगळं तुम्ही जस्टिफाय कसं कराल? निखिलाजी, गेल्या 10 वर्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा चेहरा समोर आणला की तुमच्या पुढे काय येतं, तर तुमच्या पुढे मेट्रो येते, तुमच्या पुढे कोस्टल येतो, तुमच्या पुढे अटल सेतू येतो. पायाभूत सुविधा पुढे नेण्याचं काम कुणी केलं असेल महाराष्ट्रात, तर देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. गेल्या काही दिवसापासून थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त कोणी आणली? देवेंद्रजी फडणवीस यांनी आणली. एवढंच काय, तर परकीय विद्यापीठं देखील आपल्याकडे आता गुंतवणूक करतात आणि मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. शेतकऱ्यांसाठी हे 24 तास वीज, म्हणजे तुम्हाला आठवत असेल 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये 8-8, 10-10 तास लोड शेडिंग होते. आज तुम्हाला कुठल्याही गावाखेड्यामध्ये 24 तास वीज मिळते. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी पंप आणले, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देतोय आणि सिंचनाची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात केली. मागेल त्याला शेततळ असेल, त्याशिवाय पैनगंगा आणि या सगळ्या नदीजोड प्रकल्प असेल. महाराष्ट्राला पुढच्या 10 वर्षामध्ये, पुढच्या 25 वर्षामध्ये कुठेही दुष्काळ बघायला मिळाला नाही. खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कायम आधीच्या सगळ्या सरकारने विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला होता. या मागास असलेल्या विदर्भ मराठवाड्याला पुन्हा एकदा प्रभावात आणण्याचं काम कोणी केलं, तर देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. आणि आपल्या सर्वेमध्ये दिसतंय की जवळपास 35% लोक हे देवेंद्रजींच्या कारभारावर अतिशय खुश आहेत, आनंदी आहेत आणि बाकी जवळपास 51% पर्यंतची लोक ही देवेंद्रजी यांना चांगलं मानतायत. याचाच अर्थ आहे की ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात देवेंद्रजींच्या सरकारनं कामगिरी केली, एक व्हिजन ठेवून, की माणसाला व्हिजन असली पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट करण्याची ताकद असली पाहिजे, हे दोन्हीही देवेंद्रजींकडे आहे. त्यामुळं जे व्हिजन आहे ते प्रत्यक्ष रोडमॅप, प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरवण्याचं काम देवेंद्रजी करतायत. ती मुंबई असो, विदर्भ असो किंवा मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही कॅची लाईन घेऊन देवेंद्रजी पुढे गेले होते. आणि महाराष्ट्र खरेच थांबत नाही. क्रमांक 1चं, देशातलं क्रमांक 1चं राज्य आज महाराष्ट्र पुढे म्हणून येते. बरं, यावर देखील नवनाथ बन खरं तर टीका केली आहे विरोधकांनी. या मुद्द्यावर येते मी. मात्र आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर देखील आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. सर, तुमच्याकडे येते. मात्र हनुमंत पवारजी, मी तुमच्याकडे येते. तुम्ही या सरकारला किती गुण द्याल, किती मार्क्स द्याल तुम्ही? खरं म्हणजे 10 पैकी 1 मार्कही द्यायची इच्छा होऊ नये इतकी वाईट कामगिरी या सरकारची आहे. सगळ्यात महत्वाचं सांगतो, आता ज्या गुंतवणुकीचा उल्लेख आमचे भाजपाचे प्रवक्ते मित्र नवनाथ बन यांनी केला, 16 लाख कोटी रुपयांचे दावोसमध्ये MOU साईन केले होते असं बरोबर 1 वर्षापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं. आणि ती गुंतवणुकीची प्रगती कुठपर्यंत आली, किती उद्योग आले, किती इतर रोजगार निर्माण झाले, हे याची प्रगती ट्रॅक करण्यासाठी CMO ऑफिसमध्ये एक ऑफिसर बसवला जाईल असं देवेंद्रजींनी सांगितलेलं होतं. 1 रुपयाचा MOUचा इथं इन्व्हेस्टमेंटमध्ये फायदा झालेला नाही.
एकही उद्योग दाओसमध्ये यांनी केलेल्या करारानुसार आलेला नाही. त्यामुळं महाराष्ट्रातल्या रोजगार निर्मितीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर झाला. हे इकडे होत असताना परकीय गुंतवणूक आल्याचे खोटे आकडे सांगितले जात असताना ज्यावेळेस पुण्यामधल्या हिंजवडीमधल्या 20 कंपन्या बाहेर जातात, मुंबईमधले उद्योग बाहेर जातात, तर देवेंद्र फडणवीस म्हणलं की महाराष्ट्रातली बेरोजगारी हे चित्र आम्हाला दिसतं. दुसरा मुद्दा, देवेंद्रजी फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगितलं होतं. 9 महिन्यामध्ये मराठवाडा विदर्भामधल्या 3,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. देवेंद्रजी फडणवीस साहेब कर्जमाफीचं नाव घेत नाहीत. ज्या लाडक्या बहिणीकडून यांनी मतं घेतली आणि सरकार आलं असं सांगतात, त्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देतो म्हणले होते, आज त्याच्यावर बोलायला तयार नाहीत. उलट 7.5 लाख महिलांना विविध कारणं काढून यांनी बाजूला टाकलं. मराठा विद्यार्थ्यांना सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देतो म्हणून सांगितलं होतं, यावर्षी शिष्यवृत्तीची ऍड निघालेली नाही. ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला आम्ही जिल्हानिहाय वसतिगृह काढू म्हणलेले होते. एक नागपूर शहर सोडलं तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या एकाही जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीची वसतिगृह देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केलेले नाहीत. हे इकडे होत असताना दुसऱ्या बाजूला निलेश गायवळ सारखा आरोपी असेल, ललित पाटील सारखा ड्रग्ज मधला आरोपी असेल, दीपक काटे सारखा आरोपी असेल की कृष्ण आंधळे सारखा आरोपी असेल, यांच्या मुसक्या आवळ्याला देवेंद्र फडणवीसांना जमलेलं नाही. सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये मारून टाकलं. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. संपदा मुंडेच्या आत्महत्येमध्ये पोलीस गुन्हेगार आहेत. भारतीय जनता पक्षाची लोक बाजू घेत आहेत. देवेंद्र फडणवीस काहीही बोलायला तयार नाहीयेत. तर देवेंद्र फडणवीस ड्रग्जचा व्यापार महाराष्ट्रातला कमी करू शकले नाहीत, कोयता गँग पुण्यामधली कमी करू शकले नाहीत, गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळवून द्यायचं काम त्यांनी केलं, शेतकऱ्यांना भावांतर योजना देतो म्हणले होते, आज देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर बोलायला तयार नाहीत. 1 नोव्हेंबरला शेवट करतो, 1 नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करा म्हणले होते. आज 1 नोव्हेंबर उलटून 1 महिना गेला, महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी असो, हमीभाव असो, कर्जमाफी असो, शिक्षण असो, आरोग्य असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र मागास आहे. 10 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रामध्ये करणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आम्हाला दिसतात. नवनाथ बन, हनुमंत पवारांनी तर अगदी लेखाजोखा म्हणला. या सगळ्यामध्ये काय उत्तर आहे तुमचं? खोटं बोल पण रेटून बोल ही काँग्रेसची जुनी सवय आहे, त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलेला आहे. दावोसचा उल्लेख केला, 16 लाख कोटीचे करार झाले, 80% अंमलबजावणी झालेली आहे. याशिवायच 2024-25 माझ्याकडे आकडे आहे सरकारी, 2024 म्हणजे 1,64,000 कोटी रुपयांची FDI गुंतवणूक झालेली आहे. राज्यामध्ये 1.5 लाख सरकारी नोकऱ्या. आणि हनुमंत पवारजी, तुमच्या काळामध्ये कधीही पोलीस भरती झाली नव्हती. महाविकास आघाडीच्या काळामध्ये जवळपास 75,000 पोलीस भरतीचे काढलेले आहे आणि 45,000 पोलीस जॉईन देखील झालेले आहेत. याच्या आधी तुम्ही शिक्षक भरती केली नव्हती, पोलीस भरती केली नव्हती. देवेंद्रजींनी सरकार आल्याबरोबर पोलीस भरतीची घोषणा केली. तुम्ही ज्या वसतिगृहाचा उल्लेख केला, जवळपास 64 वसतिगृह बांधकाम आता पूर्ण होते. 64 वसतिगृहाचं महाराष्ट्रामध्ये जवळपास 75 ओबीसींसाठीचे वसतिगृह आम्ही बांधले. एवढेच नाही तर मराठा समाजाचे वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याला असली पाहिजे यासाठीची तरतूद केली. त्याचं बांधकाम सुरू झाले आणि ओबीसी सारख्या सवलती मराठा विद्यार्थ्यांना देखील मिळाल्या पाहिजे यासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केले होते? देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. फक्त प्रयत्न नाही केले तर 64 वसतिगृह सुरू झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये 75 वसतिगृह आपण सुरू करणार आहोत. चोरमारे सर, नवनाथ बन यांनी मांडलेला रिपोर्ट कार्ड आणि हनुमंत पवारांचा लेखाजोखा. हनुमंत पवार, मी येते तुमच्याकडे, 1 मिनिटात येते मी तुमच्याकडे. पवारांनी मांडलेला या ठिकाणचा लेखाजोखा सर, तुम्ही या सरकारला किती गुण द्याल? निखिलाजी, खरं तर या सरकारला काही म्हणजे गुण द्यावं मला वाटतं एवढं असं मूल्यमापन या टप्प्यावर करता येणार नाही. त्याचं कारण असं एकूण सरकारची कामगिरी की मुख्यमंत्र्यांची कामगिरी वेगळी आहे, उपमुख्यमंत्र्यांची कामगिरी वेगळी आहे, प्रत्येक मंत्र्याचा अपयश वेगळा आहे. त्यामुळे आपला सेक्टर वाईज विचार करावा लागेल. ओव्हरऑल एकत्रित आता गुण देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. कारण आता या दोन्ही पक्षाच्या दोन्ही प्रवक्त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली त्या मांडणीतले त्यांचे मुद्दे त्यांच्या जागेवर ते बरोबर आहेत. पण आपण एकूण राज्य सरकारचा कारभार त्रयस्थ नागरिक म्हणून किंवा आपण पत्रकार म्हणून त्याकडे बघताना आपल्याला काय दिसतं? खरं तर तुम्हाला एवढं 232 जागांचं प्रचंड बहुमत मिळालेलं असताना महाराष्ट्रात किमान एक सामाजिक सलोखा टिकावा, सामाजिक स्वास्थ्य टिकून राहावं, एक शांततामय वातावरण राहावं, यासाठी सरकार म्हणून तुम्ही काय केलं हा मला वाटतं यातला सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. कारण या पातळीवर या सरकारनं 235 जागांचं बहुमत मिळालेलं असताना आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा आतापर्यंत सगळ्यात मोठं यश मिळालेलं असताना भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवक्ते राज्यभरात धार्मिक विद्वेष पसरवत राहिले.
सरकार मराठा आणि ओबीसी दोन वेगवेगळ्या समाज घटकांना एकमेकांच्या समोर उभं करून झुंजवत राहिले आणि अशा रीतीनं एकूण महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत राहिले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. नितेश राणे, गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ, त्यानंतर ते वकील ॲडव्होकेट सदावर्ते, ही सगळी मंडळी, पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी, ही म्हणजे वानगी दाखल नाव आहेत. आणखी यात राणा कुटुंबीय वगैरे आणखी यात भर घालता येईल, ही लांबी बरीच वाढवता येईल. तर हे सगळे सत्ताधारी मंडळी, या लोकांना खरंच सत्तेतल्या लोकांनी अडवण्याची जबाबदारी होती, पण सत्ताधाऱ्यांनी, सत्तेतल्या शीर्षस्थ नेतृत्वानं यांना अडवलं नाही. हे लोक महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवत राहिले. खरं तर शक्तीपीठ महामार्गाचा उल्लेख झाला. शक्तीपीठ महामार्ग कुणाला हवाय, कुणाची मागणी आहे शक्तीपीठ महामार्ग? कंत्राटदारांच्यासाठी आणि पक्ष चालवण्यासाठी हे मोठमोठे प्रकल्प राबवले जातात, लोकांच्या बोकांडी मारले जातात. त्या पद्धतीने शक्तीपीठ मार्ग म्हणजे आपल्याकडे बहुमत आहे, त्यामुळे आपला जो अजेंडा आहे तो काही करून रेटून न्यायचं, लोकांचा जनमताचा विचार करायचा नाही, असं धोरण राहिलं आहे. आता नाशिकच्या वृक्षतोडीचं ताजं उदाहरण आहे. म्हणजे ज्या पद्धतीने शक्तीपीठ मार्गाचा विरोध होत असताना सुद्धा आम्ही कोणत्या परिस्थितीत राबवणार, आम्हाला कोण काय म्हणते याच्याशी देणं घेणं अशी भूमिका जाते. त्याच पद्धतीने नाशिकच्या वृक्षतोडीला मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना मुख्यमंत्री त्या संदर्भात पुन्हा त्याचं समर्थनच करतात. म्हणजे बहुमताचा वापर, लोकांनी दिलेल्या बहुमताचा वापर, त्याचबरोबर लोकभावनेचा आदर करण्याची एक वृत्ती असते सत्ताधाऱ्यांच्याकडे, ती यांच्याकडे दिसत नाही. पायाभूत सुविधांच्या पातळीवर मेट्रो असेल, अटल सेतू असेल, या गोष्टी मार्गी लागल्यात का? त्यातून काही चांगलं चित्र दिसतंय का? तर चांगलं चित्र नक्की दिसतंय. पण या एकूण सामाजिक पातळीवर हे सरकार फार मोठ्या प्रमाणावर अपयशी आहे, हे आपल्याला ठामपणे म्हणता येण्याजोगी परिस्थिती आहे. सामाजिक पातळीचा विषय काढला. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येते तेव्हा सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक विरोधकांकडनं केलं जातं. त्यांना माहिती आहे, कारण भारतीय जनता पार्टी विकास करू शकतो. चोरमारे सरांनी पण त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं कौतुक केलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. परंतु भारतीय जनता पार्टी सत्तेत बसलं, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आपल्यापेक्षा देवेंद्रजी फडणवीस खूप चांगलं काम करू शकतात. त्याच्यामुळं त्यांना सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी विरोधक जाणीवपूर्वक राजकारण करतात. पण महाराष्ट्राची जनता अशा राजकारणांना, भूलथापांना बळी पडत नाही. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, या सर्वांना न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर फक्त आणि फक्त देवेंद्रजींनी केलं. चोरमारे सर, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गेल्या 35 वर्षापासून भिजत गोंगडीमध्ये होता, तो सोडवण्याचं काम 2016ला पहिल्यांदा देवेंद्रजींनी केलं. आता देखील तो सोडवण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करतायत. मराठा समाजाला कुठल्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या, मराठा समाजाला शिष्यवृत्ती दिली जात नव्हती. सामाजिक घडी बिघडू नये यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम हे देवेंद्रजी सातत्यानं करतायत. एवढंच मला सांगायचंय. हाच मुद्दा घेऊन मी थोडंसं पुढे जाते. हनुमंत पवार, मी तुमच्याकडे येते. मात्र यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर निवडणुका लढल्या, निवडणुका जिंकल्या आणि आजच लोढाने असं म्हटलं की भाजप तर देवेंद्र भाऊमय आहेच, मात्र इतर पक्ष सुद्धा देवेंद्र भाऊच चालवतात, असं लोढांनी म्हटलेलं आहे. तर एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातलं आणखी नेतृत्व कोणतं भावतं ते आपण पाहूयात. तर यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातला कोणता नेता सर्वात जास्त विश्वासार्ह वाटतो? सी वोटरचा हा सर्वे आहे, जनतेनं काय उत्तर यावर दिलेलं आहे तर ते आपण इथे पाहूयात. तर 35.7% लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दर्शवलेली आहे. 17.8% लोकांनी एकनाथ शिंदेना पसंती दर्शवलेली आहे. तर 14.4% लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दर्शवलाय. 4% लोकांनी राज ठाकरेंवर विश्वास दर्शवलेला आहे. तर 11.2% लोकांनी शरद पवारांवर, 3.7% लोकांनी अजित पवार यांच्यावर, 1.5% लोकांनी नाना पटोले यांच्यावर आणि 11.7% लोकांनी मात्र सांगू शकत नाही असं उत्तर दिलेलं आहे. तर शिंदेच्या शिवसेनेचे दंगेकर आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या सेनेच्या किशोरीताई देखील आपल्यासोबत यामध्ये जोडलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना मगाशी आपण चर्चा केली त्यावेळेला 35.7% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. दंगेकर, मी तुमच्याकडे येते. दंगेकर, एकनाथ शिंदेना मात्र 17.8% लोकांनी पसंती दर्शवली आहे. 1 क्रमांकावर आहेत देवाभाऊ आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत एकनाथ भाई. त्याच्यामध्ये ह्या वर्षभराचा तो सर्वे तुम्ही घेतलेला त्यात. हॅलो, बोला. हॅलो,
हा ह्या वर्षभरामधला जो सर्वे आहे त्या सर्वेचं तुम्ही जी सर्वेमध्ये जे लोकांनी लाईक केले त्याच्या संदर्भात तुम्ही मला एक प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये आता तर सध्या फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री आहेत आणि रनिंगमधले मुख्यमंत्री असले तर त्यांचं नाव घेतलं जातं. तर एकनाथ शिंदे साहेबांचं बी त्यांच्याबरोबर घेतलं जातं. म्हणजे हे तिघांचं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालतं हा लोकांचा विश्वास निर्माण झालेला आहे. त्यामुळे लोकांनी घेतलेला त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना नाव घेतलेलं आहे. नक्कीच संकेकर, मात्र आज लोढा असं म्हणाले की भाजपा तर देवेंद्र भाऊमय आहेच, मात्र इतर पक्ष सुद्धा देवेंद्र भाऊच चालवतात. असं काय ते म्हणतात त्याला काय माझं मी सहमत नाहीये. त्याच्यामध्ये त्या पक्षाची धोरणं वेगळी आहेत आणि त्याच्यामध्ये तिघं म्हणून एकत्र करतात म्हणून एवढा सर्वेमध्ये नाव घेतलं जातं. त्यामुळे तिघांचं तिन्ही पक्षाचं याच्यामध्ये योगदान आहे. मात्र हा मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस यांना पसंती दर्शवलेली आहे, त्यांच्या कामगिरीवर या ठिकाणी लोकांनी पसंती दर्शवली आहे. हनुमंत पवार, वाटतं तुम्हाला असं? नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आता काही कारणानं धोक्यात आहे का? आता मला येतोय आवाज. हो, थ्रू करा. जे हनुमंत पवार तुम्ही बोला, किशोरीजी तोपर्यंत थ्रू होत मला डबल निखिलाजी, देवेंद्र फडणवीस साहेबांना का आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचंय का? देवेंद्र फडणवीस साहेबांचं असं काय घडलंय की एकदम अचानक सर्वे होत आहेत आणि त्यांना पसंती आहे असं सांगितलं जातं. एकनाथ शिंदेची पसंती त्यांच्यापेक्षा कमी दाखवली जाते आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या लोकांना तर असं काय घडलंय? देवेंद्र फडणवीसांच्या तिला काय धोका आहे का? असं काय प्लॅनिंग आहे का? असं काय नेरेटिव्ह स्थापन करायचं असं काही ठरलंय का? असो, जे काय असेल ते असेल, पण देवेंद्र फडणवीसांना जर सर्वाधिक पसंती आहे असं सर्वेवाल्यांचं म्हणणं आहे तर आमचा साधा प्रश्न आहे की 2000 मातांचे कुपोषणानं महाराष्ट्रात मृत्यू झाले. सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी ते थांबवून दाखवावे ही आमची कळकळीची विनंती. मराठवाडा आणि विदर्भामध्ये 3000 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. कर्जमाफी देतो म्हणले होते देवेंद्र फडणवीस साहेब. आमची कर्जमाफी करा फडणवीस साहेब. एक सुद्धा सोयाबीनचा दाना मी हमी भावानं खरेदी केल्याशिवाय सोडणार नाही. 1 नोव्हेंबर पर्यंत वाट बघा, माझ्यावर विश्वास ठेवा असं देवाभाऊ म्हणाले होते. आज डिसेंबर चालू झाला तरी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीयेत. तर देवाभाऊनी आमच्या विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जास्त जागा या विद्यापीठामधल्या शिक्षकांच्या रिक्त आहेत. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामधल्या असतील की इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधल्या मुलींना 100% शुल्क माफी करण्याची जाहिरात केली होती चंद्रकांत दादा पाटलांनी. फडणवीस साहेबांना लोकप्रिय आहे तर आमचं म्हणणं आहे की 3.5-4 लाख मुलींपैकी फक्त 3000 मुलींची तुम्ही फीस माफ केली तर आमच्या फीस माफ करा. ज्या मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून भाजपाचे प्रवक्ते सांगतायत लोकप्रिय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाड्यामध्ये ओबीसीचे सर्टिफिकेट मराठ्यांना का नाहीत दिले म्हणून विचारावं एकदा तिथल्या यंत्रणेला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकरी, महिला, आदिवासी, दलित, ओबीसी या सगळ्या लोकांना जर त्यांच्या आयुष्यात फरक काय पडणार नसेल आणि तुम्ही फक्त मीडिया मॅनेजमेंट करून सर्वेच्या माध्यमातून तुमची प्रतिमा थोपणार असाल तर त्याला आमचा नाविलाज आहे. महाराष्ट्राचं जनमानस हे शेतकरी आत्महत्येनं सध्या व्यथित आहे. महाराष्ट्राचं जनमानस रोजगार निर्माण होत नाही म्हणून वाट बघतंय. महाराष्ट्रातलं जनमानस सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी 2100 रुपये तुम्ही कधी देणार म्हणून वाट बघतायत ना. हमी भावाच्या खरेदीची वाट बघतायत ना. 5000 रुपये ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखर भेटत होती त्यावेळेस याच देवाभाऊच्या लाडक्या मोदी साहेबांनी निर्यात बंदी लादली. आता 3500 क्विंटलला साखर आली मग आता निर्यात करा म्हणताय. आमचा साखर उद्योग तुम्ही संपवताय. 40 रुपयानं आमचा कांदा जात होता त्यावेळेस देवाभाऊच्या लाडक्या मोदी साहेबांनी कांद्याला निर्यात बंदी लादली आणि आमचा कांदा 2 आणि 5 आणि 6 रुपयाने गेला. जी जी किशोरीजी, मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं की या सगळ्यामध्ये एक क्रमांकावर आहेत देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या क्रमांकावर आहेत एकनाथ शिंदे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत उद्धव ठाकरे. ज्या पद्धतीने सर्वे आलाय, सर्वे नेहमीच जे सरकार असतं त्याच्या बाजूनी बोलतात किंवा विरोधात बोलतं. आज नाही म्हटलं तरी 2022 पासूनचा जो या महाराष्ट्रात विषय चाललेत सगळेच, सोशल मीडिया ज्या पद्धतीने बोलताय, तरुण बोलतायत, महिला बोलतायत, सगळं बोलतायत. त्यामध्ये आत्ता जो सर्वे त्या सर्वेचा आणि सोशल मीडियाचा जर आपण मिलाप केला तर नंबर हळूहळू खाली जाते. देवेंद्र फडणवीस हे अतिशय ज्या त्यांनी 14ला मुख्यमंत्री म्हणून काम केलं आत्ताही करतायत, पण ज्या पद्धतीने या संपूर्ण महाराष्ट्राचा जो चिखल झालाय त्या चिखलाचा
लोक काय म्हणतायत तेही आपण ऐकतोय. आणि मला एक तरी लोकांचं बरं वाटलं की सगळी सत्ता बत्ता सगळं काढून घेऊनही जेव्हा उद्धवजींना पण माइंडेड देतात, या तिसऱ्या पक्षातला एक घटक पक्ष 4थ्या क्रमांकावर गेलाय, हेही बघितलं पाहिजे. हे क्रमांक हे लोकांनी जे माइंडेड दिलं ते तुम्ही लोकांचं दाखवताय. परंतु आत्ता जे आधी बोलत होते, ज्यांना सन्माननीय म्हणून आपण बोलवलंय, त्याने तर अख्खा पाडाच वाचला. आणि हा खोटा आहे का? याच्यामध्ये जी. जनतेला ते तर ठीक नाही, मला आपल्याला गप्पा ज्या पद्धतीने दिलासा हवाय तो मिळतोय का? साधं उदाहरण, 4-4 वर्ष तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतात. निवडणूक आयोगावर केंद्रापासून महाराष्ट्रावर कोणाचा दाब आहे? जो दाब हवाय तो नाहीये. आणि ज्या सार्वभौम जो आपण म्हणतो की मतदानाचा अधिकार, तो या यादीमध्ये पूर्ण डावलून टाकलाय. शेवट आता लोक बोलायला लागली. हे तर पहिलं राजीव गांधी वरुण गांधींनी म्हटलं, त्याच्यानंतर आदित्याने तर पुरावे देऊन तरी मानायला तयार नव्हते. कुठल्या तुम्ही याचं हे मांडताय विचार की बाबा या महाराष्ट्रामध्ये लोकांसाठी काय स्वातंत्र्य ठेवलंय? बंदिस्त 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 करत चाललंय, अराजकाकडे चाललेलं राज्य दिसतंय. निखिलाजी फक्त 2 मुद्दे मांडतो. हनुमंत पवार यांनी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अवस्था. हनुमंतजी पवार, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, जवळपास 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज आपण घोषित केलं. आपण पंजाबचा उल्लेख करत होता, पंजाबनी काहीच दिलं नाही, महाराष्ट्राने जवळपास 32,000 कोटी रुपये दिले. थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना लाभ मिळतो. कर्जमाफीचा विषय निघाला. खरं तर कर्जमाफी याही वर्षी करता आली असती, परंतु आपल्याला मोठं पुराचं संकट आलं. आधी हे संकट निवारण करणं महत्वाचं होतं, म्हणून देवाभाऊंनी पहिल्यांदा हे संकट निवारण केलं. महाराष्ट्रात कर्जमाफी करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करणार आहेत. 2017ला आम्ही कर्जमाफी केली होती, पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफी करू. कर्जमाफी करण्याबद्दल काहीही दुमत नाही. कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. उद्धवजींनी सांगितलं होतं की अनेकांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा करू, परंतु 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना सातबारा कोरा सोडा, साधे 50,000 रुपये यांना देता आले नाही. महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथजींच्या नेतृत्वामध्ये ते 50,000 देण्याचं काम आम्ही केलं. आणि आकडेवारीचा विषय आला, देवेंद्रजींना 35%, एकनाथजींना 17%, या दोघांची बेरीज केली तर जवळपास 52-53% महायुती आहे. आणि काँग्रेसची अगरबत्ती कुठे आहे? जवळपास किती टक्के? 2-3% काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये स्थान आहे. उद्धवजींचं स्थान काँग्रेसच्या तुलनेमध्ये कैक पट बरं आहे. काँग्रेसच्या तुलनेमध्ये सन्माननीय राज ठाकरे यांचं स्थान देखील बरं आहे. त्यामुळे काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रात काय आहे हे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि आम्ही दोघेही मिळून, म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथजी मिळून जवळपास 52% अधिक जातो. म्हणजे महाराष्ट्रातली सर्वाधिक पसंती महायुतीला आहे आणि महायुती म्हणून अतिशय चांगलं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात. तुम्ही इथे दादांचा तुम्ही उल्लेख केला नाही, दादाही आमच्या सोबत आहेत. हनुमंत पवार, अगदी छोटंसं उत्तर, पुढे जायचंय मला. शेतकऱ्यांबद्दल अतिवृष्टीमध्ये 80,000 कोटीचं नुकसान झालं असं महसुली आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांचे पंचनामे होते. 80,000 कोटीचं नुकसान झाल्यानंतर देवाभाऊंनी 31,000 कोटी रुपयाची भरपाई देणार असं सांगितलं. आज तागायत महसूल यंत्रणेचे आकडे आहेत, शेतकऱ्याच्या अकाउंटवर फक्त 8,500 कोटी रुपये गेले. आणि केंद्र सरकारकडे 3 महिने उलटून गेल्यानंतर मदत मागण्याचं सुद्धा औदार्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवलेलं नाही. मराठवाड्यामधल्या मदतीचा शिवराज सिंग चौहान यांनी संसदेमध्ये ऑन रेकॉर्ड सांगले. हनुमंत पवार किती खोटं बोलणार? प्रस्ताव केंद्राकडे गेलाय. स्वतः शिवराज सिंग चौहान केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की प्रस्ताव आलाय आणि केंद्राकडनं देखील मदत मिळेल. 32,000 कोटी तुम्ही आयुष्यात कधी दिली नव्हती शेतकऱ्यांना. तुम्ही फक्त हवेमध्ये गप्पा मारतायत. महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्हाला 1 रुपया शेतकऱ्यांना देता आला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी शरद पवारांना करावी लागली, काँग्रेसला करता आली नाही. त्यामुळे तुम्ही पसरवण्याचं काम करू नका. तुमचे आता धंदे महाराष्ट्राने ओळखलेले आहेत. त्यामुळे नाना पटोलेंना किती टक्के मिळाले याच्यावर जरा बोला. नाना पटोले त्यांना शांत बसवा. बोला बोला. मी त्यांचं पूर्ण ऐकलं निखिलाजी.
निखिलाजी मला संरक्षण द्या, मी पूर्ण ऐकलंय. या देशाच्या कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये पटलावर सांगितलं आमच्याकडे प्रस्ताव आला नाही. मीडियामध्ये काय सांगितलं हे जर यांचे नाही लोकसभेत सांगितलं निखिलाजी ऐकूया यांना, हे खोटं बोलताय त्यांना ऐकवा. शिवराज सिंहांनी लोकसभेत मध्ये सांगितलं, खोटं बोलू नका. निखिलाजी तुम्ही सांगा संसदेमध्ये काय सांगितलं, माझ्यावर नका विश्वास ठेवू. काय सांगितलं संसदेमध्ये परवा, काय बघितलं माध्यमांवर आम्ही. आता हे मीडिया मॅनेजमेंट करून बाहेर मीडियाला सांगतायत. यांच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा प्रस्ताव 3 महिन्यानंतर प्रस्ताव देत नाही. काय काम करायला होते तुम्ही 3 महिने. हे शिवराज 152 शेतकऱ्याच्या वाहून गेले, लाखोनं शेतकरी निघून गेले. 3 महिन्यानंतर तुमची अगरबत्ती कुठे लावता, उपकार करता का प्रस्ताव दिला म्हणजे. मदत कधी येणार आहे ते सांगा. देवाभाऊ देवाभाऊ म्हणता, एकनाथ शिंदे दिल्लीला पडतात, अजित पवार दिल्लीला पडतात, फडणवीस दिल्लीला पडतात, मदत घेऊन या ना. 3 महिने संपले तरी तुम्ही काय करताय. आणि फुकाच्या गप्पा हाणता काय, खोटं बोलता काय. शेतकरी म्हणतात कर्जमाफी करत नाही म्हणजे मदत अहंकारामुळे आणि लागली अवस्था झाली आहे. ऐकून अहंकारी शब्द ऐकायची क्षमता ठेवा. दाखवा किती मदत आणली ते, दाखवा किती मदत आणली ते, आणि उचलली जीभ लावली. हनुमंत पवार 32,000 शेतकऱ्यांना दिलेले आहेत. काँग्रेसच्या संपूर्ण हयातीमध्ये एवढे पैसे काँग्रेसने एकावेळी शेतकऱ्यांना दिले नव्हते. अमित शहा येऊन गेले. आणि तुमच्या मदत त्याच्यावर जरा बोला. उत्तर प्रदेशला मदत देता, राजस्थानला मदत देता, महाराष्ट्रानं काय घोडं मारले. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर का बरं एवढं शत्रुत्व आहे तुमचं, का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदत दिली नाही. 3 महिने कशाची वाट बघायला होते, कुठलं पंचांग आणलं होतं देवाभाऊनी, कुठला मुहूर्त बघत होते तुम्हाला प्रस्ताव द्यायला. आता आला म्हणून सांगता. मदत कधी येणार आहे ते सांगा. निखिलाजी, शेतकऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मदत देण्याचं काम केंद्राची वाट न बघता, आपण केंद्र सरकारची वाट बघितली की केंद्र सरकार पैसे देईल. त्याच्या आधी 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं. आपण थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले. काँग्रेसच्या संपूर्ण हयातीमध्ये हनुमंत पवार काँग्रेसच्या संपूर्ण हयातीमध्ये 30,000 कोटी सांगितले. खोटं बोलतात का तुमचे फडणवीस. तुम्ही आणि फडणवीस साहेब एकदा मिळून बसून घ्या काय सांगायचं ते. तुम्ही आणि फडणवीस एकदा बसून घ्या काय सांगायचं ते. दोघं मिळून ठरवा, पक्षाचं ठरवा. तुमचे मुख्यमंत्री म्हणतात 31,000 कोटी दिले, 8,000 कोटीचे आकडे गृहसचिव सांगतायत. मुख्य सचिव 8,000 कोटीचे आकडे सांगतायत, मुख्यमंत्री 31,000 कोटीचे आकडे सांगतायत. का धूळफेक करताय शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर, का धूळफेक करताय, का खोटं बोलताय. किती खोटं बोलणार आहात तुम्ही, किती दिवस मीडिया मॅनेजमेंटच्या न्यूज मॅनेजमेंटच्या माध्यमातून जगणार आहात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाही तुम्हाला. त्यामुळे हनुमंत पवारांनी अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही 24 तास वीज देऊ शकत नव्हतात. पाण्याचा तर दुसरा विषय राहिला. आम्ही 2014ला सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांना लोडशेडिंग मुक्त केलं, महाराष्ट्राला लोडशेडिंग मुक्त केलं. मागेल त्याला शेततळ असेल, शेतकऱ्यांना कर्ज देणं असेल, सगळे प्रोजेक्ट अदानीच्या घशामध्ये घातले. 23% वीज दरवाढ केली तुम्ही. शेतकऱ्यांना आणि घरगुती विजेला 23% दरवाढ केली. उद्योजकांच्या घशामध्ये तुम्ही अख्खं ऊर्जा वाटप घातलं, बंदरं दिली, विमानतळं दिली. मेगा इंजिनिअरिंगला तुम्ही पैसे देणारी लोक, गोगल भ्रष्टाचार करणारी लोक बॅगा बदू घेऊन तुमचे मंत्री जात आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय दिला म्हणून सांगतात. 3 महिने लागले तुम्हाला केंद्र सरकारला प्रस्ताव द्यायला. किशोरीजी सुद्धा आपल्या सोबत आहेत, चोरबारे सर आहेत, दंगेकर देखील आहेत, त्यांनाही बोलायचे. मात्र या सगळ्यामध्ये फडणवीस सरकारच्या काळातील पायाभूत सुविधांच्या विकासाचं मूल्यमापन कसं करणार, तर त्यावर जनतेनं काय मतं व्यक्त केलेली आहेत ते आपण थोडासा सर्वे पाहूयात. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या एकूण पायाभूत सुविधांच्या विकासाचं तुम्ही कसं मूल्यांकन करणार. 26.4% लोकांना वाटतं खूप चांगलं, 14.8% लोकांना वाटतं चांगलं, 22.3% लोकांना सरासरी आहे असं वाटतं, 15.9% लोकांना वाईट आहे असं वाटतं, तर 11% लोकांना खूप वाईट आहे असं वाटतं, तर 9.6% लोक सांगू शकत नाहीत. या काळामध्ये प्रमुख सुविधा प्रकल्प, रोड, ब्रिज, मेट्रो, कोस्टल रोड यांची किती प्रगती झाली असं तुम्हाला वाटतं, तर 28.2% लोकांना भरपूर प्रगती झाली असं वाटतं, 26.8% लोकांना काही प्रमाणात प्रगती झाली असं वाटतं, 17.2% लोकांना जास्त नाही असं वाटतं, तर 17% लोकांना अजिबातच नाही असं वाटतं, तर 10.8% लोक सांगू शकत नाहीत. रस्ते आणि वाहतूक विकासाच्या गुणवत्तेबद्दल तुम्ही किती समाधानी आहात, तर 24% लोक पूर्णपणे समाधानी आहेत, 34.2% लोक काही प्रमाणात समाधानी आहेत, 22% लोक समाधानीही नाहीत आणि असमाधानी सुद्धा नाही, 4.5% लोक काही प्रमाणात असमाधानी आहेत, 11.7% लोक पूर्णपणे असमाधानी आहेत,
3.5% लोक सांगू शकत नाहीत। मेट्रो विस्तार प्रकल्प मुंबई मेट्रो लाईन्स अपेक्षित गतीनं सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? तर 27.8% लोकांना वाटतं हो, हे गतीनं काम सुरू आहे। 30.8% लोकांना वाटतं कदाचित आणि 20.9% लोकांना वाटतं नाही आणि 20.6% लोकांना वाटतं सांगू शकत नाही। शहरी पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठा आणि इतर व्यवस्थापनाबाबत राज्य सरकारची कामगिरी कशी वाटते? 17.3% लोकांना खूप चांगली वाटते, 14.1% लोकांना चांगली वाटते, 29.1% लोकांना सरासरी वाटते, 14.7% लोकांना वाईट वाटते, तर 13% लोकांना खूप वाईट वाटते, तर 11.8% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे। फडणवीस सरकारच्या काळामध्ये राज्याच्या जीडीपी वाढीच्या कामगिरीचं तुम्ही कसं मूल्यांकन कराल? 19% लोकांनी खूप चांगली असं म्हटलंय, 15.5% लोकांनी चांगली असं म्हटलंय, तर 26.6% लोकांनी सरासरी असं म्हटलंय, 13.1% लोकांनी वाईट असं म्हटलंय, 13.2% लोकांनी खूप वाईट असं म्हटलंय, तर 12.7% लोकांनी सांगू शकत नाही असं म्हटलं आहे। तुमच्या मते फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती सुधारणा झाली? 17.8% लोकांना असं वाटतं भरपूर सुधारणा झाली, 22.8% लोकांना वाटतं काही प्रमाणामध्ये सुधारणा झाली, 23.3% लोकांना वाटतं की जास्त काही झालं नाही, 27.5% लोकांना वाटतं अजिबातच झालं नाही, 8.5% लोकांना वाटतं सांगू शकत नाही। भारतातील आघाडीचा योगदानकर्ता म्हणून महाराष्ट्रानं आपलं स्थान कायम ठेवलंय, यावर तुम्ही किती प्रमाणामध्ये सहमत आहात? तर 33% लोक पूर्ण सहमत आहेत, 26.8% लोक काही प्रमाणामध्ये सहमत आहेत, 13.1% लोक काही प्रमाणामध्ये असहमत आहेत, 16.1% लोक पूर्णपणे असहमत आहेत, 11.1% लोक सांगू शकत नाहीत। राज्य सरकारने औद्योगिक विकास आणि लघु मध्यम उद्योगांना किती प्रभावीपणे पाठिंबा दिलाय? तर 25% लोकांना असं वाटतं की खूप प्रभावीपणे पाठिंबा दिला आहे, 27.3% लोकांना वाटतं काही प्रमाणात प्रभावीपणे, 17.5% लोकांना वाटतं काही प्रमाणात अप्रभावीपणे, 11.8% लोकांना खूप अप्रभावीपणे असं वाटतं, तर 18.8% लोक सांगू शकत नाहीत असं त्यांनी उत्तर दिलंय। फडणवीसांच्या काळामध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? 28.4% लोक पूर्णपणे समाधानी आहेत, 23% लोक काही प्रमाणात समाधानी आहेत, 19.1% लोक समाधानी सुद्धा नाहीत आणि असमाधानी सुद्धा नाहीत, 4% लोक काही प्रमाणात असमाधानी आहेत, 17.9% लोक पूर्णपणे असमाधानी आहेत, तर 7.6% लोक सांगू शकत नाहीत असं त्यांनी उत्तर दिलंय। मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे उद्योगांना आकर्षित करण्यास मदत झाली का? 21.9% लोकांना असं वाटतं होय, लक्षणीयरित्या, 24.5% लोकांना काही प्रमाणात असं वाटतं, तर 23.3% लोकांना परिणाम होण्यास वेळ लागेल असं वाटतं, 30.4% लोक सांगू शकत नाहीत असं म्हणतायत। फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आकर्षित करण्यात सरकारच्या यशाचं मूल्यांकन कसं कराल? तर 22% लोकांना असं वाटतं की भरपूर, 17.4% लोकांना वाटतं काही प्रमाणात, 21.4% लोकांना वाटतं जास्त नाही, 12.2% लोकांना वाटतं अजिबात नाही, 18.7% लोकांना वाटतं आपण सांगू शकत नाही। गुंतवणूक FDI यामुळे रोजगार निर्मिती किती प्रमाणामध्ये वाढली असं तुम्हाला वाटतं? 25.5% लोकांना वाटतं भरपूर वाढली, 19.1% लोकांना वाटतं काही प्रमाणात, 18.9% लोकांना वाटतं फक्त थोडेसे, 20.2% लोकांना वाटतं अजिबात नाही, 16.3% लोक सांगू शकत नाहीत। फडणवीस सरकारच्या काळामध्ये आणलेल्या धोरणात्मक सुधारणा तुम्हाला किती गुंतवणूकदार आणि अनुकूल वाटतात? 25.3% लोकांना भरपूर असं वाटतं, तर 21.6% लोकांना काही प्रमाणात असं वाटतं, 19.1% लोकांना फक्त थोडेसे असं वाटतं, 21.8% लोकांना मात्र अजिबात नाही असं वाटतं, 12.2% लोकांना सांगू शकत नाही असं वाटतं। फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प अंमलबजावणीची कार्यक्षमता तुम्हाला कशी वाटते?
23.5% लोकांना खूप कार्यक्षम वाटते. 22.8% लोकांना काही प्रमाणात कार्यक्षम असं वाटतं. 11.1% लोकांना जास्त कार्यक्षम नाही असं वाटतं. 23.1% लोकांना अजिबात कार्यक्षम नाही असं वाटतं. 19.5% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. दीर्घकालीन विकास नियोजनामध्ये सुधारणा झाली असं तुम्हाला वाटतं का? 31% लोकांचं म्हणणं आहे होय, सर्व क्षेत्रांमध्ये. 29.3% लोक म्हणतायत होय, काही क्षेत्रांमध्ये. 29.2% लोक म्हणतात अजिबात नाही आणि 10.6% लोक म्हणतात सांगू शकत नाही. एकंदरीत या सर्व क्षेत्रांमध्ये फडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यांकन तुम्ही कसं करता? 24.3% लोकांना वाटतं खूप चांगलं आहे. 16% लोकांना वाटतं चांगलं आहे. 22.1% लोकांना वाटतं सरासरी आहे. 17% लोकांना वाईट आहे असं वाटतं. तर 9.7% लोकांना खूप वाईट आहे असं वाटतं. 10.9% लोकांनी मात्र सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. भविष्यात तुम्ही अशा प्रकारच्या विकास धोरणांना पाठिंबा द्याल का? 49.7% लोकांनी हो असं म्हटलंय. 16.7% लोकांनी कदाचित असं म्हटलं. 18.3 लोकांनी नाही असं म्हटलं. तर 15.4% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. तुमच्या मते या सरकारच्या काळात सर्वात सकारात्मक विकास कोणता झाला? मेक इन इंडिया महाराष्ट्रामधून वाढलेली गुंतवणूक असं 15.7% लोकांना वाटतं. 8.3% लोकांना व्यवहाराचं जलद डिजिटलायझेशन वाटतं. ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेमध्ये सुधारणा 16.2% लोकांना वाटतं. पोलीस यंत्रणेचं आधुनिकीकरण असं 7.4% लोकांना वाटतं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग असं 14.9% लोकांना वाटतं. नवीकरणीय ऊर्जा स्रोतांवर दिलेला भर असं 5.6% लोकांना वाटतं. व्यवसाय सुलभता क्रमवारीमध्ये महाराष्ट्राची स्थिती चांगली असं 3.5% लोकांना वाटतं. जलयुक्त शिवार योजनेमधून जलसंवर्धन असं 3.9% लोकांना वाटतं. तर 10.7% लोक यांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. भविष्यातील सरकारांसाठी कोणत्या क्षेत्रामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? तर जलसंवर्धन, दीर्घकालीन दुष्काळ व्यवस्थापन असं 40.6% लोकांना वाटतं. पायाभूत सुविधांची गुणवत्ता असं 14.6% लोकांना वाटतं. सार्वजनिक ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा 9.2% लोकांना वाटतं. शालेय शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण असं 7.5% लोकांना वाटतं. कृषी पिकांमधील विविधता असं 9.1% लोकांना वाटतं. प्रमुख शहरांच्या पलीकडील औद्योगिक विकास असं 2.1% लोकांना वाटतं. पर्यावरणीय व्यवस्थापन, हवा गुणवत्ता नियंत्रण असं 1.8% लोकांना वाटतं. प्रशासकीय कामांमध्ये गती आणणं असं 2.3% लोकांना वाटतं. निमशहरी ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती असं 6.3% लोकांना वाटतं. तर 6.6% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0 विजन मुंबईकरांच्या मनात काय? फडणवीस सरकारच्या काळात सादर करण्यात आलेल्या मुंबई 3.0 विकासाच्या दृष्टिकोनाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? 23.8% लोकांनी खूप माहिती आहे असं म्हटलं. 23.3% लोकांनी थोडीशी माहिती आहे असं म्हटलंय. 20.1% लोकांनी फक्त ऐकलंय असं म्हटलंय. तर 15.1% लोकांनी काहीही ऐकलेलं नाही. 17.7% लोकांनी तर सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0 चा तुमच्यावर कसा प्रभाव आहे? तर 29.9% लोकांनी खूप सकारात्मक असं म्हटलंय. 13.4% लोकांनी काही प्रमाणात सकारात्मक. 20.8% लोकांनी सकारात्मक सुद्धा नाही आणि नकारात्मक सुद्धा नाही. 4.3% लोकांनी काही प्रमाणात नकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली. 10.9% लोकांनी खूप नकारात्मक असं म्हटलं. तर 20.7% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. मुंबई 3.0 अंतर्गत मेट्रो नेटवर्कमुळे शहरातील गर्दी कमी होईल असं तुम्हाला वाटतं का? 31.1% लोकांनी पूर्णपणे सहमत आहोत असं म्हटलं. 25.4% लोकांनी काही प्रमाणात सहमत आहोत असं म्हटलंय. तर 10.5% लोकांनी काही प्रमाणात असहमत असं म्हटलं. 12.7% लोकांनी पूर्णपणे असहमत असं म्हटलंय. 20.3% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. कोस्टल रोड
GMLR, मलबार हिल बोगदा यासारखे प्रकल्प मुंबईतील भविष्यातील गरजांशी किती प्रमाणात सुसंगत आहेत? 37.4% लोकांनी असं म्हटलंय भरपूर, 17.3% लोक म्हणतात काहीसं, 13.6% लोक म्हणतात जास्त नाही, 10.2% लोक म्हणतात अजिबात नाही, 21.6% लोकांनी तर सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मेट्रो, लोकल ट्रेन, रोड इंटिग्रेशन यासारख्या प्रकल्पांच्या प्रगतीचं मूल्यांकन कसं कराल? तर 32.3% लोकांनी खूप चांगलं असं म्हटलंय, 21% लोकांनी चांगलं असं म्हटलं, 20.5% लोकांनी सरासरी असं म्हटलं, 7.2% लोकांनी वाईट असं म्हटलं, 3.8% लोकांनी खूप वाईट असं म्हटलं, 15.1% लोकांनी सांगू शकत नाही असं म्हटलंय. मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतीबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? 33% लोकांनी पूर्ण समाधानी असं म्हटलं, 24.8% लोकांनी काही प्रमाणात समाधानी असं म्हटलं, 13.3% लोकांनी समाधानी सुद्धा नाही, असमाधानी सुद्धा नाही असं म्हटलं, 5.5% लोकांनी काही प्रमाणात असमाधानी असं म्हटलं, 5.1% लोकांनी पूर्णपणे असमाधानी असं म्हटलं, 18.3% लोकांनी सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL दीर्घकालीन फायदे देईल याबद्दल तुम्ही किती सहमत आहात? 27.2% लोकांनी पूर्ण सहमत असल्याचं म्हटलं, 23.2% लोकांनी काही प्रमाणात सहमत असं म्हटलंय, 12.5% लोकांनी काही प्रमाणात असहमत असं म्हटलं, तर 10.6% लोकांनी पूर्णपणे असहमत असं म्हटलंय, 26.6% लोकांनी सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या प्रभावाबद्दल काय वाटतं? तर 29.2% लोकांनी खूप उच्च प्रभाव असं म्हटलं, 15.3% लोकांनी उच्च प्रभाव असं म्हटलं, 19.3% लोकांनी मध्यम, तर 7.2% लोकांनी कमी असं म्हटलं, 5.8% लोकांनी खूप कमी असं म्हटलंय, 23.2% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0 विजन अंतर्गत पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा प्रणालीतील सुधारणांचं तुम्ही कसं मूल्यांकन करता? 25.9% लोकांनी खूप चांगलं असं म्हटलंय, 12.8% लोकांनी चांगलं असं म्हटलं, 16.6% लोकांनी सरासरी असं म्हटलंय, 14.1% लोकांनी वाईट असं म्हटलंय, 11.6% लोकांनी खूप वाईट असं म्हटलंय, तर 19.1% लोकांनी सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. मुंबई 3.0 अंतर्गत STP, किनारा संरक्षण, हरित गतिशीलता इत्यादी पर्यावरणीय उपक्रमांकडे तुम्ही कसं पाहता? 24.5% लोकांनी खूप चांगलं असं म्हटलंय, 21.1% लोकांनी चांगलं असं म्हटलंय, 23.3% लोकांनी सरासरी, 6.8% लोकांनी वाईट, तर 5.9% लोकांनी खूप वाईट असं म्हटलंय, 18.4% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0 ने शहरातील एकूण प्रवास वेळ कमी करण्यात योगदान दिलंय का? 26% लोकांचं असं म्हणणं आहे की हो भरपूर, 30.2% लोकांचं म्हणणं आहे की हो काही प्रमाणात, 16.1% लोकांचं म्हणणं आहे अजिबात नाही आणि 27.8% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0 अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांमुळे 2030 पर्यंत मुंबईचं राहणीमान सुधारेल याच्याशी तुम्ही किती प्रमाणात सहमत आहात? 29.9% लोकांनी पूर्ण सहमत असं म्हटलंय, 26.4% लोकांनी काही प्रमाणात सहमत असं म्हटलं, 14% लोकांनी काही प्रमाणात असहमत, 10.1% लोकांनी पूर्णपणे असहमत, 19.6% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यावरण यासारख्या क्षेत्रातील भावी पिढ्यांच्या गरजा या दृष्टिकोनामधून पूर्ण होतात असं तुम्हाला वाटतं का? 34.6% लोकांनी हो भरपूर असं उत्तर दिलं, 28.8% लोकांनी हो काही प्रमाणात, 18.3% लोकांनी अजिबात नाही, 18.2% लोक मात्र सांगू शकत नाही असं म्हणतायत. मुंबई 3.0 प्रकल्पांसाठी अंमलबजावणीच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन कसं कराल? 25.5% लोकांनी खूप कार्यक्षम असं म्हटलेलं आहे, 28.3% लोकांनी काही प्रमाणात कार्यक्षम असं म्हटलं, 12.9% लोकांनी जास्त कार्यक्षम नाही,
11.6% लोकांनी अजिबात कार्यक्षम नाही असं म्हटलं, तर 21.8% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे. मुंबई 3.0चं नियोजन आणि संवाद किती पारदर्शक आहे असं तुम्हाला वाटतं? तर 27.6% लोकांना खूप पारदर्शक आहे असं वाटतं. 24.7% लोकांना काही प्रमाणात पारदर्शक असं वाटतं. 13% लोकांना फार पारदर्शक नाही असं वाटतं. 12.9% लोकांना अजिबात कार्यक्षम नाही असं वाटतं, तर 21.8% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. एकंदरीतच तुम्ही मुंबई 3.0 उपक्रमाला कसं रेट कराल? तर 28% लोकांनी खूप चांगलं असं म्हटलंय, 20.2% लोकांनी चांगलं असं म्हटलंय, 21.3% लोकांनी सरासरी असं म्हटलं, 7.6% लोकांनी वाईट असं म्हटलंय, 4.4% लोकांनी खूप वाईट असं म्हटलंय, तर 19.1% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे. भविष्यातील सरकारांनी मुंबई 3.0 विजन आणि प्रकल्प सुरू ठेवावेत असं तुम्हाला वाटतं का? 46.8% लोकांना हो सुरू ठेवावेत असं वाटतं, 18.5% लोकांना कदाचित असं वाटतं, 12.2% लोकांना नाही असं वाटतं आणि 22.5% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे. तर महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत, अशा वेळेला मुंबईचा सर्व्हे देखील अत्यंत महत्त्वाचा असा हा मानला जातो. किशोरीजी, मी तुमच्याकडे येते यासाठी. मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग असे जे काही सगळे प्रोजेक्ट आहेत, हे फक्त महायुतीच्या काळामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण झालेत असा दावा भाजपकडनं केला जातोय. मुळामध्ये आपण ज्या संपूर्ण टक्केवारी जी सांगत आहात त्या टक्केवारीमध्ये एक लक्षात येत आहे की 60-65 लोक नाखुश आहे सगळ्यांचा बेरीज केली तर. आणि दुसरं, जे कोस्टल रोड वगैरे जे आपण होऊ घातले त्यावेळेला 2.5 वर्ष उद्धवजींना कोविड काळ असूनही तो जो संपूर्ण प्रवास होता तो नाही म्हटलं तरी बराचसा आम्ही पूर्ण केला होता. त्याच्यानंतर या महाराष्ट्राने तो विश्वासघात पण पाहिला आणि त्यानंतर तो पूर्णत्वास न्यायचाच होतं आणि मग पुन्हा आल्यानंतर तो पूर्णत्वास गेला. याचा अर्थ असा होत नाही की सगळं श्रेय तिकडे आणि तेच तुम्हाला लोकांनी त्या टक्केवारीमधनं दाखवून दिलंय. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या टक्केवारींची आपण बेरीज केली तर 65% वर लोक या सगळ्या गोष्टीला नाकारतायत. किशोरीताईंचं गणित फारच कच्चं दिसतंय. किशोरीताई, तुमचं गणित फारच कच्चं दिसतंय. 65% लोक सकारात्मक आहेत. दोन्ही आपण आकडेवारी बघितली. चांगलं आहे. तुमची वेळ आलीच बोलायचं नवनाथ बंद. दहशतवाद दादागिरी करायची नाही नवनाथ बंद. आवाज बंद करा. दुसरे बोलताना दादागिरी करायला त्याला ठेवलंय, त्याला त्याच्यासाठी ठेवलंय. निखिलाजी त्या माणसाचा आवाज बंद करा ना. पवार थांबा तुम्ही थोडंसं. किशोरीजी बोलतायत, तुम्ही थांबा. कोण कट करणार आहे? 65 ते 70% लोक खुश आहेत आणि ताई असं उलट्या आकडेवारी सांगतायत. निखिलाजी त्या माणसाचा माईक म्यूट करा. निखिलाजी विनंती आहे, नाहीतर आम्ही ही डिबेट सोडून जाऊ. तुम्ही त्यांना घेऊन चर्चा करा. मला कट केलं. आता ताई बोलतायत. आकडेवारी बघा आणि मग बोला. हनुमंत पवार आकडेवारी बघा आणि मग बोला. 65 ते 70% तुमच्याकडे वेळ आली, बोला ना नवनाथ बंद. तुम्ही किती बोलताय हनुमंतराव? वेळ आल्यानंतर बोला. तुमच्याकडे काय आकडेवारी आहे ती तुम्ही कट करण्याची दहशत काय करताय? आम्ही बोलायचं नाही का? 25%, 60% तर प्लस झालं आणि तुम्ही तरी सांगताय की 65-70% सगळ्यांचे बाप वगैरे काढतो. नवनाथ बंद सगळ्यांचे बाप काढतो. किशोरीजी बोला. तुला काय बाप बनवलाय की काय? हो ताई, तुम्ही बाप वगैरे बोलू नका. आपण नवनाथ बंद सर्वांचे बाप काढतो. आकडेवारी काय थोडंसं सुधारून घ्या. स्क्रीनवर जी आकडेवारी नवनाथ थोबड बंद करा. दरवेळेला वटवट चालणार नाही. ठेवलेला आहेस तर ठेवल्याप्रमाणे बोल. ठेवलेला आहे त्या ठेवल्याप्रमाणे बोल. स्क्रीनवर आकडेवारी आहे. निखिलाजी, तुम्ही प्लस करून सांगा आकडेवारी काय ते. बरं, नवनाथ बंद थांबा. किशोरीजी बोला, तुम्ही कंप्लीट करा. तुम्ही पत्रकार नाहीये तो नवनाथ बंद. तुम्ही भाजपचे पत्रकार कोण आहे? थोबड बंद होईल तर बोलू त्या. किशोरीजी बोलताय. त्याच्यासाठी ठेवलंय. किशोरीताई बोला, तुम्ही तुमचं कंप्लीट करा. मी लॉजिक तुमच्या आकडेवारीच सांगितलं. मी लॉजिक
पूर्ण तुम्ही सहमत असलेले सांगितले, मग नंतरचे जे आकडे सांगताय ते पूर्ण सहमत नसलेले सांगितले. त्याच्यात माझं गणित कच्चं आहे की बरोबर हा गुरुजी आहे का माझा? अहो स्क्रीन बघा. बर, आणि म्हणून म्हणते याला ठेवलंय ना ज्या प्रकारे तेवढंच बोलावं, फार अति बोलू नकोस. ताई मी तुम्हाला अरे तुरे करत नाही, मी तुम्हाला आदराने बोलतोय. अरे तुरे करू नका, आम्हाला पण त्याच अरे भाषेत नवनाथ, तू माझ्या ग्लास भरलेला बरोबर आहे. डिबेट केलेले आहेत बघायचं. नवनाथ. तेव्हा तुम्ही लास्ट कमेंट मीडियात होता ना, तेव्हा आपण नवनाथच बोलत होतो. ताई, काय मी insult तुम्हाला टाकली काय? आदराने बोलतोय. मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे, तुम्ही देखील अरे एका बाबा, पक्षाच्या नवनाथ, कार्यकर्त्या मी आहात, नवनाथ एका बोलणं. पक्षाच्या महापौर राहिलेल्या मी आहेत. नवनाथ आपण बोलणं. डिबेटमध्ये मान ठेवूनच माझ्या- एकमेकाचं बोलतोय. आम्हाला पण मी अरेतुरेची तेच भाषा येते, म्हणते, पण भारतीय जनता पार्टीचे संस्कार मी नाही. शिवी घातली का? थांबाल, कारण आपण एकत्र काम नक्कीच वेळ कमी केलंय. आहे म्हणून मला एक कमेंट त्यावेळेला घ्यायची आहे मीडियात चोरमारे होता. सरांकडनं. चोरमारे सर बोला. तेच बोलते, मी शिवी घातली का? चोरमारे सर, शांत झालं का? जी जी बोला. हे बघा, आपण मुंबईतल्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्पाच्या संदर्भात बोलतोय. गेल्या काही दिवसात आपल्याला मुंबईतलं मेट्रोचे जाळं विस्तारल्यामुळे वगैरे काही चांगलं चित्र निश्चितपणे दिसतंय मुंबईतल्या नाही याचं. ना. आणि भविष्यातल्या एकूण मुंबईतला वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी हे प्रकल्प निश्चितपणे उपयोगी ठरणार आहेत. पण आता इथं एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, कारण ज्यावेळी आपण पायाभूत प्रकल्पांचे मेट्रो वगैरे तो दर्जा एक आंतरराष्ट्रीय त्याचं पाळावं लागतं, ते ठीक आहे. पण आपण रस्त्यांच्या दर्जाच्या होता आपण काय दर्जानं काम करतो? म्हणजे साधं उदाहरण आपण, म्हणजे आता यातले 2-3 गोष्टी मिक्स होतील. घोडबंदर ठाणे रस्ता, त्याचं जे टेंडर कोर्टाच्या आदेशामुळं 3000 कोटी रुपये कमी करावं लागले. म्हणजे काय पद्धतीनं हे व्यवसाय धंदे केले जात होते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला रस्त्यांच्या दर्जाबाबत आपण बोलतो. मी बिहारच्या निवडणुकीच्या काळात बिहारला जाऊन आलो. बिहारच्या राजधानीपासून जिल्ह्याला जोडणारे जे रस्ते आहेत ते बघितल्यानंतर लक्षात येतं की महाराष्ट्र किती मागं आहे. कारण आपल्याकडे इथं कुठंही 100 फुटाचा रस्ता सुद्धा बिगर खड्ड्याचा दिसत नाही. तिथं तुम्ही शेकडो किलोमीटर गेल्यानंतर सुद्धा कुठं साधा खड्डा लागत नाही किंवा पोटातलं पाणी हलत नाही, अशी बिहारमधल्या राजधानीपासून जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था आहे. आपल्याकडच्या रस्त्यांचं काय? पुण्याचा जंगली महाराज रोड आहे, तो 50 वर्षापूर्वीचा रस्ता आहे, त्या रस्त्याचा दर्जा. आणि त्या तुलनेत उत्तम रीतीनं झालेली कामं जी 2 आपल्याला रस्त्यांच्या बाबतीत दाखवता येतात, ती म्हणजे एक ईस्टर फ्रीवे जो आहे, ईस्टर फ्रीवे, तो फ्रीवेचा उत्तम काम झालेलं आहे. आणि दुसरं वांद्रे वरळी शिलिंगचं ते काम उत्तम झालेलं आहे. नंतरच्या काळात जी रस्त्यांची कामं झाले त्यांचा दर्जा, त्याचं डांबर, त्याच्यावरचे खड्डे, म्हणजे 17,000 कोटी रुपयांचा अटल सेतू 17 महिन्यात त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत. 20 फुटांचा खड्डा आपण गेल्या काही दिवसापूर्वी बघितलेला आहे. म्हणजे पायाभूत सुविधांची कामं करताना त्याचा दर्जा सांभाळण्याबाबत आपण लक्ष देत नाही. म्हणजे त्यात किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पायाभूत सुविधा, मोठी जाहिराती करता येतात, त्यात मोठे फोटो दाखवता येतात, पण हे सगळं करत असताना त्या कामांचा दर्जा आपण किती सांभाळतो हे आपल्याला ह्या उदाहरणांच्यावर दिसून येईल. नक्कीच सर्वे खूप मोठा आहे, त्यामुळे त्यावर चर्चा देखील खूप मोठी आहे. मात्र वेळेअभावी आपल्याला इकडे थांबावं लागतं. सगळ्या गेस्टचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली मतं या ठिकाणी मांडलीत त्याबद्दल. तर खूप खूप धन्यवाद. तर सरकारचं रिपोर्ट कार्ड आपण या ठिकाणी मांडलेलं आहे आणि या रिपोर्ट कार्डनुसार लोकांच्या अपेक्षा देखील आणखी मोठ्या आहेत. 1 वर्ष झालेलं आहे, अजून पुढची 4 वर्ष आहेत. त्या 4 वर्षामध्ये या सगळ्या अपेक्षा सरकारला पूर्ण कराव्या लागणार आहेत. तर या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.